लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर, मिरज, जिल्हा सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। नागपूरच्या धर्तीवर औंध, पुणे येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स स्थापन करण्याचे देखील नियोजन आहे। राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली असून वार्षिक आरोग्य संरक्षणाची रक्कम प्रति कुटुंब 1,50,000 वरून 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। अंगीकृत रुग्णालयांची संख्या 1,000 वरून 1,900 करण्यात आलेली आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्यासाठी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। शासकीय डायलिसिस केंद्र नसलेल्या 234 तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये एक शववाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सन 2024-25 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास 2,574 कोटी रुपये आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागास 3,827 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यात 1,000 वरून 1,500 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या भागभांडवलाच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे। दारिद्र्य रेषेखाली भूमिहीन शेतमजुरांना उत्पन्नाच्या कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे यासाठी त्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून शेत जमिनीचे वाटप करण्यात येते। स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना, तृतीयपंथी घटकातील लाभार्थींसाठी बीज भांडवल योजना, मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे लेदर पार्क, कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। गोवंडी येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्यात येणार आहे। 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास 18,816 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। आदिवासी विकास उपाययोजनेअंतर्गत बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, शासकीय आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्राची उभारणी करण्याकरता नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना, पाडे बारमाही रस्त्यांना जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, वस्त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना आदी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। सन 2024-25 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता आदिवासी विकास विभागास 15,360 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या व इतर तत्सम संस्थांमार्फत कार्यान्वित असणाऱ्या योजनांतर्गत शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, प्रशिक्षण, कौशल्य विकास व अन्य कार्यक्रमामध्ये एक समानता आणण्याकरता सर्वकष धोरण निश्चित करण्यात आलेले आहे।
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या करता आश्रमशाळा, विद्यानिकेतन, वसतिगृह योजना इत्यादी करता पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। वसंतराव नाईक, विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, शामराव पेजे, कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ आणि पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ इत्यादी मार्फत विकास योजना राबवण्याच्या साठी देखील निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेसाठी तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आदिवासी उपाय योजनेच्या धर्तीवर 22 योजना राबवण्यात येत असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 12 बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगे बाबा 12 बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत अनुदानात 2 लाखावरून 10 लाख रुपयाच्या पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज, डॉक्टर APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने दिली जाणारी हमी 30 कोटी वरून 500 कोटी रुपये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता इतर मागासवर्ग, बहुजन कल्याण विकास आणि अल्पसंख्याक विकास विभाग 5180 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्याच्या करता 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये आता देण्यात येणार आहे। सर्वांसाठी घरे